नमस्कार नागपूरकर, तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, याच्या आधी मी एक व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेला होता, ज्यामध्ये मी सांगितलेलं होतं की 3 महिन्यांचे रेशन आपल्याला एकाच वेळी मिळणार आहे. तर त्याच्याशी संबंधित आपला हा व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, अतिवृष्टीची शक्यता असल्याने सरकारने या महिन्यात 3 महिन्यांसाठी अन्नधान्य वाटप करण्याचे आदेश जारी केले आहेत आणि 3 महिन्यांसाठी अन्नधान्याचे वाटप आधीच सुरू झाले आहे. एकाच वेळी 3 महिन्याचे धान्य मिळत असल्याने यावर धान्य तस्करांचीही नजर आहे. यासाठी तस्करांचे लोक रेशन दुकानावरच ठाण मांडून बसल्याचे दिसून येते. धान्य तस्कर थेट ग्राहकांकडून धान्य खरेदी करून काळा बाजार करीत आहेत आणि नंतर तेच धान्य जास्त किमतीत विकले जात आहे. परंतु अन्नधान्य वितरण विभाग यावर गप्प आहे. हे जीवनावश्यक वस्तू कायद्याचे उघड उल्लंघन सुद्धा आहे. त्याचवेळी अनेक रेशन दुकानदारांकडून बिल न देता कार्ड धारकाला कोट्यापेक्षा कमी धान्य देऊन ते रेशन तस्करांना विकले जात आहे. शहरात धान्याचा काळा बाजार मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे आणि काही दिवसांपूर्वी अन्न वितरण विभागाच्या इतवारी झोनच्या पथकाने बंगाली पंजाब परिसरात धाड टाकून कारवाई केली. परंतु ही कारवाई केवळ खानापुरती असल्याचे सांगितले जाते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इतवारी झोन आता धान्याच्या काळा बाजाराचे केंद्र बनले आहे. टिमकी, भानखेडा, इतवारी, गांधीबाग, मोमीनपुरा, सैफीनगर, खदान, बंगाली पंजाब यासारख्या भागात तस्करांची मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर गोदामे आहेत, परंतु तिथे कारवाई होत नाही. याशिवाय मेडिकल झोन आणि महाल झोनमध्ये धान्य तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. काही रेशन संघटनांनी आरोप केला आहे की तस्करांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणात धान्याचा काळा बाजार केला जात आहे. यामध्ये वाहनधारकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. एका रेशन संघटनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की धान्याचा पुरवठा कागदावर केला जात आहे. प्रत्यक्षात तांदूळ मोठ्या प्रमाणात दुकानांपर्यंत पोहोचत नाही. दुकानदारांशी संगनमत करून कार्ड धारकांना पैसे दिले जात आहेत. वाहन त्याच्या नियुक्त दुकानात पोहोचले की नाही हे वाहनात बसवलेल्या GPS द्वारे निश्चित केले जाते. एका संस्थेने माहिती अधिकार कायद्याअंतर्गत याबद्दल माहिती मागितली होती, परंतु GPS डेटा उपलब्ध नसल्याने कारण देऊन प्रकरण टाळले जात आहे. परंतु डेटा 3 वर्षांपर्यंत सुरक्षित असतो असे बोलले जाते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी कृपया नागपूर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.